नमस्कार, कसे आहात तुम्ही सगळे? ऑस्ट्रेलियातल्या एक एक ग्राउंडचं दर्शन मी तुम्हाला घडवतोय. सुरुवात मेलबर्ननी झाली, मग सिडनी झाली, पर्थचंही ग्राउंड मी तुम्हाला दाखवलं. आज ऑस्ट्रेलियातला अजून एक सुंदर ग्राउंड मी तुम्हाला दाखवणार आहे. अर्थातच ॲडलेड क्रिकेटचं ग्राउंड. ॲडलेड ओव्हल त्याला म्हणतात. ॲडलेड शहराच्या अगदी मध्यभागी म्हणलं तर तसं ते ग्राउंड आहे. आणि माझा मित्र प्रसाद, कसा आहेस? फर्स्ट क्लास. प्रसाद, पावसाने हैराण झालो, पण तसं हे ग्राउंड शहराच्या मध्यभागीच नाही करे. हो हो. कुठला भाग म्हणता येईल याला? नॉर्थ ॲडलेड. नॉर्थ ॲडलेड. त्यामुळे आता तुम्हाला ॲडलेड ओव्हलची सफर घडवतो. ॲडलेड तसं कम्पॅरेटिव्हली सिडनी आणि मेलबर्न पेक्षा शांत गाव आहे, पण अत्यंत निसर्ग सुंदर असं हे गाव आहे. मोकळे मोकळे पार्क्स तुम्हाला दिसतील आणि ते बघत बघतच प्रसाद बरोबर मी ॲडलेड ओव्हलला चाललोय. मी तुम्हाला म्हणलं होतं की हे ग्राउंड अगदी जवळ आहे शहराच्या. आलं सुद्धा. ॲडलेड ओव्हल दिसायला सुद्धा लागलं. ॲडलेड ओव्हलच्या अगदी किनाऱ्यालाच मला प्रसादनी सोडलंय आणि आता 2च मिनिटं चालून ॲडलेड ओव्हलला जायचंय. सर डोनाल्ड ब्रॅडमनच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या ॲडलेड ओव्हल मैदानावरती आता आपण आलेलो आहोत. या मैदानाचं रूप जरा थोडंसं वेगळं आहे. तुम्हाला जरा फिरून दाखवतो. केपटाऊनमधलं न्यूलँड्स मैदान आणि ॲडलेड ओव्हलचं मैदान एका अर्थाने खास याच्यासाठी आहे की इथं अजूनही गवतावर बसून प्रेक्षकांना सामन्याचा आनंद घेता येतो. करकरीत नवीन स्कोरबोर्ड आहे, परंतु शेजारी जर का तुम्ही पाहिलं तर हा अजूनही माणसं ऑपरेट करतात असा अतिप्रचंड भव्य असा स्कोरबोर्ड सुद्धा आहे. त्याच्यावरचं घड्याळ, त्याच्यावरचं दिशादर्शक, हवेचा दाब, वाऱ्याची दिशा दाखवणारा तो बाण, या सगळ्याच गोष्टी लाजवाब आहेत. भव्य दिव्य नवीन स्टँड आता इथं उभारले गेलेले आहेत. ह्याला नावं बरीचशी ऑस्ट्रेलियन फुटबॉलच्या महान खेळाडूंची आहेत. नवीन स्टेडियमचं रूप आता फॅन्टास्टिक दिसायला लागलेलं आहे. या ग्राउंडची काही वैशिष्ट्य आहेत. त्या ग्राउंडच्या वैशिष्ट्यांमध्ये महत्त्वाची गोष्ट ही आहे की समोरच्या बाउंड्री लाईन या अति प्रचंड लांब आहेत. त्या मानाने स्क्वेअर बाउंड्री लाईन या खूपच जवळ आहेत. या मैदानावर बसून सामन्याचा आनंद घेणं हा वेगळाच अनुभव असतो. भारत विरुद्ध बांगलादेशचा सामना हा आपल्या गटामधला एक महत्त्वाचा सामना ठरला आहे, कारण दोन्ही संघांचे 4 पॉईंट्स आहेत. भारतीय संघ या मैदानावरती नेहमीच चांगली कामगिरी करत आला आहे. गेल्या टूरमधले ऑलआउट 36चा जर का एक अपघात सोडला तर भारतीय संघाचा या मैदानावरील खेळ हा चांगला राहिला आहे. याच मैदानावर बसून आता उपांत्य फेरीचा रस्ता भारतीय संघ कसा गाठतो हे बघायला तुमचा प्रतिनिधी म्हणून मी इथे येणार आहे. परंतु सामन्याच्या आदल्या दिवशी हे ग्राउंड दाखवणं, याचं रूप, याची तयारी दाखवणं, याच्यासारखा दुसरा आनंद नाही. सुनंदन लेले, ॲडलेड ओव्हल.